तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपल्या ब्लॉगचा 36वा दिवस आणि आजचा ब्लॉग होतोय 4 वाजता चाली आणि आता सध्या चालली आहे डाळिंबाची कटिंग. पाहू शकता तुम्ही इकडं पण आहे. आणि आज आपल्या ब्लॉगचा 36वा दिवस. तुम्हाला तर माहिती आपण 90 दिवस रोज ब्लॉग टाकणार आहे. तर त्याच चॅलेंजचा आज आहे 36वा दिवस आणि 36 ब्लॉग कंप्लीट झाले आज. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हे बघा इकडं चालली कटिंग. डाळिंबाची थांब बॅक कॅमेरा करतोय. हे बघा त्या नेटपासून तर इथपर्यंत झाली आता कटिंग. इकडच्या साईडची राहिली आहे आणि ह्या ज्या 2 लाईनी आहे हिच्यातल्या जी 1.5 लाईन आहे ती आधी झाली होती आणि इथून वर केली. आता ही लाईन चालली आहे. तर हे बघा हे पण झाड झालं आहे पूर्ण. इकडचं पण झालं आहे. आता हे जे खालचं साईडचं आहे ते करायचं आहे आता. हे जे कटिंग केल्याच्या नंतर आहे ते जे लवकर जे कवळ्या काड्या राहते हे बघा हे जे अशा कवळ्या काड्या राहते ह्या लवकर वाढते त्यासाठी कटिंग करावं लागते. हे बघा ह्या ज्या बारीक काड्या आहे ते काढून घ्यावं लागते पूर्ण. हे बघा अशा ज्या वरच्या साईडच्या ज्या खाली पडतायत झाडाला वजन होतंय जास्त त्यामुळे ते आपण काढून घ्यायला लागते. तर हे बघा आता पूर्ण झाड झालं आहे कटिंग. हे बघा आणि तिथं पाहू शकता तुम्ही कसं आहे इथं जे एवढं वेस्टेज निघलं आहे पूर्ण झाडाचं निघलं आहे. बघा इकडं पाणी लाईनीवर टाकेलं असं इकडच्या साईडचं पाणी. आता इकडचे पूर्ण झाडं झाली आणि इकडं राहिले तर इकडच्या साईडची पण राहिली खालची. ते आता आज 1-2 लाईन करू नंतर उद्या परवा पूर्ण करून टाकायचे. हे बघा असं करायला लागते झाड पूर्ण चक. आता या मोठा जे डाळिंब आहे त्यामध्ये औषध सोडणं चालू केलं आहे. अजून जे ते पंप आहे औषध सोडायचा तो चालू नाही केला आहे. फक्त जे ते बघा ते चालू केलं आहे. हे बघा इथं जे पाईपने सारखं तोटीने सरकली आहे. तोटी नाही वाटतं जे काडी होती निसटलेली दिसते ते काडी. ते बघा तिथं जी तोटी मोडेल आहे त्यामुळे तिथं काढ लावली आहे. बाकीची ते बघिकडे झाली आहे पूर्ण. याची आपण कटाई केली आहे. आता बाकीची जी आहे ते आता रोज थोडी करायला लागेल 2-3 तास ची कटाई आहे. इकडे ते पूर्ण चालू झाले. याला औषध सोडणं झाली कारण की याला जे ते फुलं लागून राहील चांगले. आता औषध सोडल्यानंतर लागले. हे बघा कसे लाल फुलं आहे चांगले. पूर्ण पाणी चालू झालंय. पण इकडच्या साईडला चांगले फुलं लागले. त्याच्या ठिकाणी लागले नाही त्या झाडासाठी औषध सोडणं झाले. हे बघा अशी लाल फुलं लागले सगळ्याले. इकडच्या साईडला आणि इथं जे कांदे लावले आणि जे लसणामधलं जे तण होतं ते पण आता उपटून घेतलं इकडं. तर लसूण दिसायला लागला आहे. आधी लसूण कमी आणि तणच जास्त दिसत होतं.
तर मित्रांनो आज होता आपल्या ब्लॉगचा 36वा दिवस आणि आपण आजच्या ब्लॉगला या ठिकाणी एंड करूया. भेटूया अशाच काही नवीन ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत आपल्याला चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये.